मंचावरती उपस्थित असलेले सगळेच संत महंत पूजनीय मान्यवर, आजचा हा देखणा सोहळा या ठिकाणी समितीने आयोजित केलाय, पण खरं तर हे तुमचं आमचं नाशिककरांचं फार मोठं भाग्य आहे की आपल्याला आदरणीय लहवीतकर महाराजांचा सहवास लाभला। ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे। महाराज आज सहज आपल्याला उपलब्ध असले तरी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जी मोठी क्रांती केली आहे, एका बहुजन समाजात जन्माला येऊन कुठलीही परंपरा गाठीशी नसताना केवळ आणि केवळ अभ्यासाच्या आणि साधनेच्या जोरावर त्यांनी ही मजल गाठली आहे। सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यानंतर सगळ्या ग्रंथांचा तत्वज्ञान अभ्यासायचं, त्याची चिकित्सा करायची, संशोधन करायचं। कीर्तन तर त्यांनी आयुष्यात केलीच, पण कीर्तनाबरोबर लिखाण सुद्धा केलं, संशोधन सुद्धा केलं, समाजकार्य सुद्धा केलं। हे करता करता आज देशभरामध्ये ज्या पुणे विद्यापीठाची पदवी ही दर्जेदार मानली जाते, त्या पुणे विद्यापीठाने ज्या वेळेला संत तुकाराम अध्यासन स्थापन केलं, त्या तुकाराम अध्यासनाचं तब्बल 7 वर्ष प्रमुख पद आपल्या महाराजांनी भूषवलं आणि त्याचं प्रमुख पद सांभाळत असताना अनेकांना संशोधन प्रवृत्त केलं, जागतिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या तुकोबारायांचं तत्वज्ञान जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल कीर्तना व्यतिरिक्तच्या माध्यमातून, तर ते आदरणीय लहवीतकर महाराजांनी केलं। केवळ इथपर्यंतच ते थांबले नाही, तर वारकरी परंपरा आणि आपली सनातन परंपरा या दोघांचा समन्वय असला पाहिजे आणि म्हणून कुंभमेळ्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाला जोडण्यामध्ये ज्या प्रमुख व्यक्तींचा सहभाग आहे त्याच्यात अग्रगण्य नाव म्हणजे आपले लहवीतकर महाराज आहे। त्यांच्या या सगळ्या कार्याचा आढावा 2-5 मिनिटात घेता येणं शक्य नाही। त्याच्याकरता स्वतंत्र मला वाटतं महाराजांनी जसा संशोधन केलं आणि प्रबंध तयार केला, तसं डॉक्टरेट लहवीतकर महाराज हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यावर सुद्धा आगामी काळात कोणीतरी पीएचडी करेल, यात मला काही आश्चर्य वाटत नाही। हे सगळं असताना सगळ्यांशी तितक्याच सहजतेने समन्वय साधणं, कुठलाही आपल्या पदवीचा किंवा आपल्या पदाचा अवडंबर न ठेवता संस्थेशीही तितकीच जवळीक ठेवणं, वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेशी सुद्धा तितकाच समन्वय ठेवणं। आज एवढ्या मोठमोठ्या महनीयांचे सहवास आणि मार्गदर्शन त्यांना लाभलं। प्रातस्मरणीय प्राचार्य सोनोपंत दांडेकर मामासाहेबांचं त्यांना आशीर्वाद लाभले, त्यांचं मार्गदर्शन लाभलं। शंकर महाराज कंधारकरांचं लाभलं, सोपान काका देहूकरांचं लाभलं आणि त्याचबरोबर आपल्या नाशिक जिल्ह्यातलं आपलं आदराचं स्थान असलेले काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार यांच्याशी त्यांचं फार सख्य होतं आणि त्यांचेही त्यांना सहवास मोठ्या प्रमाणात लाभला। मी अण्णासाहेबांकडे विद्यार्थी म्हणून असायचो आणि आदरणीय लहवीतकर महाराज अण्णांकडे यायचे, त्यावेळेला दोघांची तत्वज्ञानावरची चर्चा ही मी बऱ्याच वेळा जवळून पाहिलेली आणि ऐकलेली आहे। नाशिक जिल्ह्याला वारकरी संप्रदायाचं केंद्र बनवण्यामध्ये या 2 महनीय व्यक्तींची नाशिकच्या वारकरी संप्रदायासाठी खूप मोठी मोलाचं त्यांचं योगदान आहे। नाशिक आपली धर्मनगरी आहेच, आध्यात्मिक नगरी आहे, कुंभनगरी आहे, पण वारकरी संप्रदायाला या परंपरेशी जोडणं आणि खास करून
रामवारीच्या माध्यमातनं या सगळ्या संप्रदायाला या ठिकाणी जोडणं, मग सद्गुरू निवृत्तीनाथांच्या माध्यमातनं निवृत्तीनाथांच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा जो काही गोवर्धन पर्वत उचलण्याचं जे काम केलं, आता सगळ्या मंडळींनी विकास केला, अजूनही करत राहतील, पण मला तो काळ आठवतो ज्या वेळेला खरा संघर्ष निवृत्तीनाथांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने पहिले प्रयत्न कोणी जर केले तर ते आदरणीय लहवीतकर महाराजांनी केले. आणि म्हणून अशा आपल्या सगळ्यांच्याच आदरस्थान असलेल्या डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवीतकर यांचा आपण अमृत महोत्सव सोहळा करतो. त्यांचा हा अमृत महोत्सव तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण त्यांची सेवा या निमित्ताने आपल्याला घडते आहे. महाराजांचं लेखन आणि कीर्तन हे दोघंही इतकं अखंडपणे सुरू असतं. त्यांच्या लेखनाची भुरळ पंतप्रधानांना पडली आणि ज्या वेळेला देहूला माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी आले होते आणि मोदीजींना ज्या वेळेला आदरणीय महाराजांनी तुकोबारायांवरचा प्रबंध भेट दिला, त्यावेळेला 2 ते 3 मिनिटं पंतप्रधान महोदय महाराजांकडनं त्या ग्रंथाचा आशय समजून घेत होते. इतकी मोठी ख्याती महाराजांची आहे. आज त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. मी फार वेळ आपला घेत नाही, पण आदरणीय लहवीतकर महाराजांच्या रूपानं त्यांचं कृपेचं छत्र आणि मार्गदर्शन करण्याकरता आपल्या सगळ्यांच्या वरती दीर्घायुष्य या ठिकाणी असावं, त्याकरता भगवंतांनी त्यांना निरोगी आणि आपल्यावरती असेच आशीर्वाद त्यांचे असण्याकरता दीर्घायुष्य त्यांना प्रदान करावं, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच संत आणि ब्रह्मवृंदांच्या चरणी नतमस्तक होतो. या निमित्ताने आपणा सर्व सज्जन मायबापांचं दर्शन घडलं त्याविषयीचा आनंद व्यक्त करतो आणि माझ्या लांबलेल्या मनोगताला पूर्ण विराम देतो. खूप खूप धन्यवाद.